अध्याय 3 आणि श्लोक 90 आहे. यज्ञार्थ कर्मणो नेत्र लोकोयम कर्मबंधन तदर्थ कर्म कौंतेय मुक्त संग समाचार. नित्य कर्म न केल्याने जीवाला बंधन होते, केल्याने होत नाही. यज्ञार्थ कर्मने आता माऊलींनी त्याच्यावर ओव्या लिहिलेल्या आहेत. ती पहिली ओवी कशी आहे पा. स्वधर्म जो बाप्पा तोच नित्य यज्ञ जाण पा, म्हणून वर्तता येथे पापा संचारून नाही. माऊलींनी काय सांगितलं? स्वधर्म जो बाप्पा तोच नित्य यज्ञ जाण पा, म्हणून वर्तता पापा संचारू नाही. बाबा रे, आपल्या धर्माप्रमाणे आचरण करणे हाच नित्य यज्ञ असे समज, म्हणून त्याप्रमाणे वर्तन केल्यास त्यात पापाचा रिगाव होत नाही. आपलं जीवन मनुष्य जन्म देह धारण केलेला आहे. मनुष्य देह धारण केलेला आहे आणि त्याप्रमाणे मनुष्याच्या जीवनामध्ये आचरण करण्याचा अधिकार या ठिकाणी माऊलींनी सांगितलेला आहे. कसा सांगितला? स्वधर्म जो बाप्पा, स्वतःचा धर्म. आपण मनुष्य आहोत, मनुष्याच्या स्वतःचा धर्म. पण या देहाच्या आत काय आहे? जीव चैतन्य. जीव नसेल तर तुम्हाला किंमत नाही. म्हणून जीवाचा स्वधर्म, देहाचा स्वधर्म आणि देवरूपे आपणचा स्वधर्म. स्वधर्मच. देहाचा स्वधर्म काय? जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियाच्या मार्फत काम करणं. पण कसं करणं? काम आपल्या हातून कसं घडतं? आपण सत्वगुण, रजगुण आणि तमगुण 3 गुण आहेत. तमगुण म्हणजे वाईट विचाराचा माणूस, चोऱ्या माऱ्या करणं, दमदाटी देणं, दादागिरी करणं, वाईट विचार. स्वधर्म कर्म सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. तमगुणाचं वाईट लक्षण सांगितलं. रजगुण माणूस स्वार्थी असतो, स्वार्थासाठी लबाड्या कितीही करतो. स्वार्थानं मिळवणं, लबाडीने मिळवणं हा रजगुणाचा स्वभाव आहे. आणि सत्वगुण चांगल्या विचाराचा माणूस. स्वतःचं जे मिळवलं ते आपलंच आहे, दुसऱ्याचं आपलं म्हणत नाही. सत्वगुणी माणूस. सत्वगुणी माणसं कलियुगामध्ये थोडी राहिलेली आहेत. रजगुणी जास्त आहे, तमगुणी कमी आहेत. रजगुणी म्हणजे स्वार्थ, प्रपंच, माया, माझं, सगळं माझं आणि दुसऱ्याचंही माझं, हा त्यांच्या अंतःकरणातला भाव. या देहानं कर्म करताना 3 प्रयत्न: सत्वगुण, रजगुण, तमगुण. सत्वगुण चांगले विचार, स्वतःचं मिळवलं ते आपलंच, दुसऱ्याचं आपलं नाही. दुसऱ्याचं किती जरी जवळ असलं तरी ते परत करतो, सत्वगुणी माणूस. रजगुणी माणूस परत करणार नाही. वाईट तो आपलं मिळालं तो लबाडीनेच करणार. हे कर्म म्हणजे
सत्वगुण, रजगुण, तमगुणामध्ये माणसं अडकलेली आहेत. सत्वगुण करायचं असतं आणि शुद्ध सत्वगुण, शुद्ध सत्वगुण भगवंताचं नामस्मरण करणारा. कारण मनुष्य जन्मामध्येच भगवंताचं नामस्मरण करता येतं, इतर प्राण्यांना ते करता येत नाही. त्यामध्ये भगवंत आहे, पण भगवंताचं नामस्मरण करता येत नाही. ते इतर प्राणी स्वतःच्या देहासाठी आहार, निद्रा, भय आणि मैथुन इंद्रिय सुख घेतात. आहार त्यांचा काय असेल तो, प्रत्येक प्राण्यांचा आहार वेगळा आहे. ज्या त्या पद्धतीने आहाराचं नियंत्रण आहे. पण माणसाचा आहार शाकाहारी असावा, शुद्ध असावा आणि सात्विक विचाराचं आचरण असावं आणि भगवंताचं नामस्मरण नित्यनेमानं केलं जावं. म्हणजे भगवंताचं नामस्मरण करण्यामध्ये खरा परमार्थ या ठिकाणी सामावलेला आहे. या मातेनं आपल्या जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण केलेलं आहे. ते आमच्या अगोदर होते बाबांच्या काळामध्ये, त्यामुळं मला नेमकं सांगता येत नसताना तरी पण बाबांच्या काळामध्ये असणारी मंडळी ही थोडं का होईना भगवंताचं नामस्मरण नित्य नेमानं करत होती. एक 5 मिनटं, 10 मिनटं, अर्धा तास, 1 तास निश्चित करत होती. कारण बाबांची शिकवणच त्या पावरची होती. ध्यान करण्याचा, माणसाचा जो ध्यान करण्याचा अधिकार आहे, भगवंताचं नामस्मरण करण्याचा जो अधिकार आहे तो माणसाकडं आहे, इतर प्राण्याकडं नाही. त्यांच्याकडं आहार, निद्रा, भय आणि इंद्रिय सुख हे त्यांच्याकडं असतं. तसं त्यांना काय नाही, देव नाही, भक्ती नाही, काय नाही. त्यांना काहीच त्याच्या जीवनामध्ये वाटणार नाही. म्हणून भगवंताचं नामस्मरण करण्याचा अधिकार माणसाकडं आहे. म्हणून तो दिलेला आहे स्वभावतः. कसा मनुष्य देह धारण करताना, मातेच्या उदरामध्ये देह धारण करताना पहिल्या मासामध्ये शिरकमल तयार करतो. गळ्याचा वरला भाग ब्राह्मणत्व सगळ्यांना देऊन टाकलं. ब्राह्मणत्व सगळ्यांना देऊन टाकलं. गळ्याचा वरला भाग पहा, डोळे पाहण्याचं काम करतात, या देहानं पाहतात. स्वप्न अवस्थामध्ये सूक्ष्म देहानं पाहतात आणि कारण देहामध्ये झोपेच्या सुखामध्ये आनंदामध्ये राहतो. इतका भगवंताच्या जवळ जाऊन पोहोचतो. अज्ञानजन्य समाधी, झोप हे अज्ञान स्वरूप आहे. पण भगवंताचं नामस्मरण विसरत नाही. तिथं झोपेमध्ये सुद्धा श्वासामध्ये नाम चालू आहे आणि कानानं ऐकतो, तोंडानं बोलतो, जिभेने स्वाद घेतो. गळ्याचा वरला भाग आणि भुवयांच्या वरला भाग आहे तो अंडाकृती गोलाकार आहे. अंडाकृती गोलाकार आहे, ते ब्रह्मांड आहे. त्या ब्रह्मांडामध्ये भगवंत तुमच्याजवळ प्रकाशमान स्वरूपामध्ये आहे. मग तुकाराम महाराज म्हणतात, देव घ्या कुणी आयताला घर पुसोनी. आपल्या घरात देव आलेला आहे, देहात देव आहे.
म्हणून गळ्याचा वरला भाग प्रत्येकाचं ब्राह्मणत्व आहे. आपण ब्राह्मण आहोत सगळी माणसं, पण कलियुगामध्ये धर्म, पंथ, जात, भेद सगळे वाढलेले आहे, सगळे वाढले. त्यामुळं माणसाचा द्वेष वाढलेला आहे. जाती जातीमध्ये, धर्मामध्ये, पंथामध्ये सगळे द्वेषच. आमचा पंथ श्रेष्ठ. इथे श्रेष्ठत्व परमार्थ तसा सांगत नाही, सर्वांना सारखा. येथे आहे सकळाशी अधिकार. म्हणून मातेच्या उदरामध्ये पहिल्या मासामध्ये कोणत्याही धर्मातला, पंथाचा, जातीचा माणूस असू द्या, हिंदू असू द्या, मुसलमान असू द्या, ख्रिश्चन असू द्या, यहुदी असू द्या, कोणत्याही जातीचा माणूस असताना मातेच्या उदरामध्ये पहिलं काय तयार होतं? शिर कंबल, गळ्याचा वरला भाग तयार होतो. ते सगळ्यांना ब्राह्मणत्व भगवंतानं देऊन टाकलं. म्हणून तुम्हाला सांगितलं, डोळे पाहतात, कान ऐकतात, तोंडानं बोलतो, जिभेने रसस्वाद घेतो आणि भोवयाच्या वरला भाग अंडाकृती गोलाकार आहे, ते ब्रह्मांड आहे. त्या ब्रह्मांडामध्ये प्रकाशमान स्वरूपामध्ये देव आला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देव घ्या कुणी आयता आला घर पुसवून. दुसऱ्या आणि तिसऱ्या मासामध्ये छाती आणि भावधारण होती. सगळ्यांना क्षत्रिय धर्म सारखा दिला, स्त्री पुरुषांना. स्त्रियासुद्धा अहिल्या देवीसारख्या, झाशीच्या राणीसारख्या स्त्रियासुद्धा शूर होत्या. मग तुम्हाला हे क्षत्रिय धर्म सर्वांना सारखा दिलेला आहे. जो वापरील तो क्षत्रिय बनतो. चौथ्या आणि पाचव्या मासामध्ये पोटाचा भाग धारण करतो. ईदभर पोटासाठी पहा केवढ्या आटाट. कशासाठी आटाटे हो? ईदभर पोटासाठी. ते काय भरत नाही. किती जेवला संन्यासी असला तरी माध्यान्हीला तोंड वसे. मग आता तुम्ही सकाळी जेवता, नाश्ता करता, दुपारी जेवता, संध्याकाळी जेवता, पोट रिकाम. भरलंय का? कोणाचंच भरत नाही. म्हणून ईदभर वैश्य धर्म. आणि 6व्या मासामध्ये कमरेचा खाल्ला भाग तयार होतो. हे तिथं तुमचे पाय तिन्ही वर्णाची सेवा करतात. वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण. आपण सगळेजण कोणत्या जातीचा असू द्या, मुसलमान आहे म्हणून पायाको जन्म होतो असा नाही. सगळ्यांना शिरकमल सारखं दिलं जातं. फरक केलाय का भगवंतानं? पण माणसाने फरक किती केला कलियुगामध्ये? आपलं आयुष्य 100 वर्षाचं, ती 50 वर्षे झोपेमध्ये गेली आणि 50 वर्षामध्ये बालपण, तरुणपण आणि म्हातारपण तिन्ही अवस्था भोगतो. आणि मग भगवंताचं नामस्मरण करायला वेळ. म्हणून 24 तासातला 1 तास भगवंताचं नामस्मरण करा. नामस्मरण कसं करायचं? श्वासामध्ये नाम भरलेलं आहे. श्वास कधी बंद होतो का तुमचा? तुमचा श्वास कधी बंद झालेला आहे का? आतापर्यंत किती श्वास बंद झाला? एकदाही श्वास बंद झाला नाही. श्वास बंद झाला
संपलं, आयुष्य संपलं, जीव निघून गेला, देहाची किंमत शून्य. विचारतो का? राजाचा देह असू द्या, नाही तर कोणाचाही देह. आता आपण एक गोष्ट विसरलो. का विसरलो? हे 2 मिनटं अजितदादाला श्रद्धांजली व्हायला पाहिजे. म्हणून आता आपण सर्वांनी 2 मिनटं अजितदादांना नामाच्या रूपानं श्रद्धांजली वाहूया. हां, 2 मिनटं संपले. ते आपलं प्रथमच करायला पाहिजे होतं. आपलं चुकलं. आपल्याला माझ्या नाही लक्षात आलं, तुम्ही तरी आठवण करायला पाहिजे होती. आज कसं काय असं ना, तो आपल्या देशातला म्हणजे महाराष्ट्राचा राजाच होता. जवळजवळ राजा होता. मुख्यमंत्री झाले नाहीत तरी पण मुख्यमंत्र्याचाच कारभार आणि हाकीत होती. म्हणून या ठिकाणी स्वधर्म जो बापा, आपल्या देहाचा स्वधर्म, जीवाचा स्वधर्म आणि देवरूपी आपणचा स्वधर्म. आपण देहाचा स्वधर्म पाळतो. डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो, तोंडाने बोलतो, जिभेने रसस्वाद घेतो, नाकाने श्वासोच्छ्वास घेतो, हाताने देवाणघेवाण करतो, पायाने चालतो, इंद्रियांच्या मार्फत कर्म करतो. हा देहाचा स्वधर्म आहे. तो प्रत्येकजण पाळतो. आपल्या देहासाठी धनसंपत्ती ऐश्वर्य मिळवतो, पण 3 प्रकारानं. सात्विक विचारामधून आणि हे सात्विक विचार सत्वशील कर्म, जे कर्म आहे तमगुणी, रजगुणी आणि सत्वगुणी. सत्वगुणानं आचरण करतो, रजगुणानं करतो, तमगुणानं करतो. सत्वगुण लोक थोडी आहेत. आपल्या स्वतःच्या प्रपंचातून आपला मिळालेला आपला पैसा आपलाच, दुसऱ्याचा पैसा ते घेत नाहीत. इतकं ते शांत मनाने आचरण करतात. सत्वगुण, रजगुण स्वार्थ बुद्धीने आचरण करतात. आपलं तर आपलंच, पण दुसऱ्याचंही आपलं. आणि तमगुण विचाराची माणसं वाईट असतात. चोऱ्यामाऱ्या करणं, दमदाटी देणं, दुसऱ्याला विनाकारण त्रास देणं, हे तमगुणाचं लक्षण आहे. पाप करतात. रजगुण तमगुणामध्ये पाप करतं. रजगुणामध्ये स्वार्थ आहे. आपलं आपलं, पण दुसऱ्याचंही आपलं होतं. सत्वगुणी माणूस चांगल्या विचाराचा, आपलं स्वतःच आपलं म्हणल, दुसऱ्याचं आपलं म्हणणार नाही. दुसऱ्याचं सापडलं तर परत देऊन टाकतात. अशी माणसं आहेत. म्हणून मनुष्य जन्म हा श्रेष्ठ आहे भगवंताच्या नामासाठी. म्हणून हे नामस्मरण करण्यासाठी देवे दिधला देह भजना गोमठा. श्वास अखंड चालू आहे सगळ्यांचा. बारीक लक्ष द्या. श्वास कधी बंद झालाय का? नाही. श्वासामध्ये नाम भरलेलं आहे. श्वासाच्या क्रिया किती आहे? 2. आत श्वास घेणं आणि बाहेर सोडणं. तशी नामाचे अक्षर 2च आहे.
ती कोणती? सोहम. ते नाम श्वासामध्ये जपायचं. आत श्वास घेताना सो, बाहेर सोडताना हम. मनोमय. ओठ हलवायचे नाही, जिव्हा हलवायचे नाही, कंठ हलवायचे नाही. श्वासामध्ये नाम आहे, त्या नामावर लक्ष द्यायचं. मन त्याला स्वधर्माचं आचरण म्हणतात. जीवाला काय आवडतं? जीव कशावर तरला? नामावर तरला. नामे तरला नाही कोण? ऐसा दिवा द्यावा निवडोनी. सांगा, कोणत्या जातीचा असो, त्या धर्माचा असू द्या, पंथाचा, कोणी असा, पण भगवंताचं नामस्मरण करण्याचा अधिकार कोणत्याही धर्मात सारखा आहे. हिंदू संस्कृतीमध्ये नामस्मरण हे आहे, मुसलमान संस्कृतीमध्ये नामस्मरण हे आहे, पण ते कोणाला देत नाही, म्हणजे ते लपून ठेवतात. येशू ख्रिस्तानं 12 वर्ष हिमालयाच्या कुशीमध्ये भगवंताचं नामस्मरण करून तपश्चर्या केली. देवरूप झाले. देव पाहोयाशी गेलो, तेथे देवची होऊन ठेवलो. देवरूप झाले ते. एवढी पॉवर येशू ख्रिस्तानं मिळवली. येशू ख्रिस्ताचा स्वधर्म हाच आहे. येशू ख्रिस्ताचे गुरु कोण? बाबाजी चैतन्य. 5000 वर्षापूर्वी त्या काळात शिडाची झाडं होती आणि त्या झाडामध्ये बसून येशू ख्रिस्त इथं आला. बाबाजी चैतन्याकडून नामस्मरण घेतलं आणि 12 वर्षे हिमालयाच्या कुशीमध्ये तपश्चर्या केली. बसले, पुन्हा उठले नाही. घ्या लक्षात. येशू ख्रिस्तानं हे नामस्मरण केलं. मोहम्मद पैगंबरानं हे नामस्मरण केलं. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, गोरोबा काका, नरहरी सोनार, सावता महाराज, सेनानावी सर्वांनी हे नामस्मरण केलं. केवढी पॉवर आहे नामाची आहे. सेनानावी होता, तो राजाची दाढी करायला जायचा. निरोप आला की राजाची दाढी करायला. एकदा काय झालं, तो नामस्मरण करता बसला. नामामध्ये नामरूप झाला, एकरूप झाला, देवरूप झाला. राजाचा निरोप आला, दाढी करायला. देवानं सेनानाव्याचं रूप धारण केलं आणि राजाची दाढी करायला गेला. राजाच्या दाढीला हात लावल्या, राजाला गुदगुल्या झाल्या. राजाला दाढी करताना एवढा आनंद झाला, कधीही सेनानाव्याने दाढी केली त्या आनंद झाला नाही, पण भगवंताने दाढी केली इतका आनंद झाला. राजा खुश झाला, राजाला आनंद वाटला. राजा त्या दिवशी फार खुश होता. नंतर सेनानावी नामातून उठला, जागा झाला आणि घरातल्या माणसांनी सांगितलं राजाचा निरोप आलाय, दाढी करायला. मग घाईघाई गडबडीने सगळं धोपटं आवरून पळत सुटला, राजाकडे गेला. राजा आनंदात आहे, दाढी केलेली आहे, कुणी केली, एवढा आनंद. राजा म्हटला कार्याला दाढी करायला आलो आणि माझी दाढी करून तू गेलाच ना आता आणि परत आला. गप बसला. कोण आलं तर त्याच्या अंतःकरणात विचार पडला, लक्षात आलं. देवाने रूप धारण करून दाढी केली.
माझं काम केलं नाही तर राजाने शिर उडवलं असतं, अशी अवस्था होती. पण देवाने टाळली. का? देव पाहावयाशी गेलो तेथे देवचे होऊन येतो. देव आपल्याजवळ आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं, गळ्याचा वाढला वाघ ब्राह्मणत्व आहे. पहा, त्रेतायुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य आणि 28 हाताची उंची. त्यावेळेला तो माणूस त्याच्या हाताने किती उंच असेल, या झाडांच्या उंच असतील ती माणसं, केवढी ताकद असेल त्यांच्याकडं. 1,00,000 वर्षाचं आयुष्य. म्हणून ते 50-50, 60-60, 80-80 वर्षे तपश्चर्या करत होती. 80,000. तर एका त्रेतायुगामध्ये 10,000 वर्षाचं आयुष्य, 4 हाताची उंची. मग ती तपश्चर्या करत होती. द्वापार युगामध्ये 1,000 वर्षाचं आयुष्य आणि 7 हाताची उंची. आणि कलियुगामध्ये 3.5 हाताची उंची आणि 100 वर्षाचं आयुष्य. आता लोक 100ही गाठीत नाही. जुनी मंडळी गेली, नवी मंडळी तुम्हाला कशी दिसतील पहा. 16वं वरील धोक्याचं. 16 वर्षाचा मुलगा तुमचाच असतो, पण रस्त्याने चालला तर कसा चालतोय? म्हणजे बिघडत चालली जनता, व्यसनाधीन झाली, 100ही गाठत नाही. 30-40 मध्येच संपून जातात. रोगराई लवकर येते. म्हणून कलियुगामध्ये रोग जास्त आहे. रोग जास्त आहे. मध्ये कोणता रोग आला होता? कोरोना. 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 तुमचं शरीर कोरून टाकणारा कोरोना. पण आजही कोरोना आहे. कोण मेलं का? नाही. त्यावेळेला का मेले? भीतीने लोक मेले. इतकी यंत्रणा, म्हणजे आपण किती जवळ आहे विज्ञानाच्या ह्याच्यामधून, फार जवळ आहे. पण दुरुपयोग होतो. कोरोना रोगामुळं, भीतीमुळं लोक मेली, रोगाने मेली नाही. आजही कोरोना आहे, पण तपास नाही. म्हणून कलियुगामध्ये सगळे रोग, हा गेला की दुसरा येणार आहे. म्हणजे रोगाचं माहेर घर आहे. आयुष्य 100 वर्षाचं. त्याच्यातली झोपेमध्ये 50 गेली, उरली 50. बालपण, तरुणपण आणि म्हातारपण या देहानं तो भोगतो. आणि त्याच्यामध्ये आचार विचार काय? तपास नाही. माणसाचे आचार विचार वाईट होत चाललेले आहे. माणूस माणसापासून दूर चाललेला आहे. 16व्या वर्षी माऊलींनी हे ज्ञान प्रगट केले. स्वधर्म जो बाप्पा. आपल्या देहाचा धर्म, जीवाचा धर्म. जीव आहे. जीव कशावर तरलाय? जीवाला काय खायला देता? तर जीव नामावर तरला. नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडोनी. प्रत्येक माणूस नामावर तरलेला आहे. कोणत्या जातीचा असू द्या, धर्माचा असू द्या, पंथाचा असू द्या, पण नामावर सगळे तरलेले आहेत. नामावर तरलेले आहे. नाम सगळ्यांचं चालू आहे, पण विसरतो.
मातेच्या देहामध्ये देह धारण करताना पहिल्या मासामध्ये शेर कमल करतो जीवात्मा, नामस्मरण करतो. नामस्मरण कोणत्या मुखानं? उच्चार आहे का तोंडानं? नाही, जीवानं नामस्मरण केलेलं असतं. पहिल्या मासामध्ये शिरकमल तयार करतो. दुसऱ्या तिसऱ्या मासामध्ये क्षत्रिय धर्म धारण करतो. चौथ्या मासामध्ये पोटाचा भाग धारण करतो, वैश्य धर्म. 6व्या मासामध्ये कमरेचा खाल्ला भाग धारण करतो. पाय तुमच्या तिन्ही वर्णाची सेवा करतात, वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण. तिन्ही वर्णाचे पाय तुमची सेवा करतात. दास्यत्व म्हणजे सेवा करणारे पाय, पाय सेवाच करतात, दुसरं काही करत नाही. एवढं सुंदर देह दिला, देवे दिला देह गोमठा. सुंदर देह दिलेला आहे, एवढी पॉवर. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये पती पत्नीचं नातं आहे, पती पत्नीचं नातं आहे, आई वडिलांचं नातं आहे, बहीण भावांचं नातं आहे. नात्यागोत्यामध्ये तुम्ही दडलेला आहात. म्हणजे नात्यागोत्याचा प्रश्न प्रत्येकाकडे येऊन पोहोचलेला आहे. म्हणून देवे दिला देह भजना गोमठा. सगळं नातगोत करा, उद्योग धंदा करा, इंद्रियांच्या मार्फत कर्म करा, पण दिनभर प्रपंच केल्यानंतर 1 तास भगवंताचं नामस्मरण करा. कसं करायचं? लक्षपूर्वक ऐका. तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष द्या. कामावली सांगतात, तरी अवधान एकले दिजे. 9व्या अध्यायातल्या पहिली ओवी आहे, तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष द्या. श्वास चालू आहे, बारीक लक्ष द्या. श्वास चालू आहे, आत घेतो, बाहेर सोडतो. आत श्वास जाताना स्व नामाचा ध्वनी होतो आणि बाहेर सोडताना हम नामाचा ध्वनी होतो. श्वासाचा ध्वनी नामामध्ये तयार होतो. हे नाम आहे. हे नाम 24 तासातून आयुष्य 100 वर्षाचं आहे. म्हणून 24 तासातला 1 तास भगवंताच्या नामासाठी द्या. घरी बसून द्या. नित्यनेमानं. नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयावरी जवळी. म्हणून जीवाचा स्वधर्म नामस्मरण आहे. त्या नामावर जीव तरलेला आहे. म्हणून श्वास कधी बंद राहत नाही. श्वास बंद झाला, संपला, कोण विचारत नाही. राजाचा देह असला तरी कोणी विचारत नाही. एवढा अधिकार आपल्याकडे आहे. म्हणून बाबा, मनुष्य जन्म लाख मोलाचा आहे, त्याची किंमत करता येत नाही. इतर प्राणी देहासाठी लागणारा आहार, इंद्रिय सुख, भीती आणि झोप. तुम्ही देहासाठी लागणारा आहार, इंद्रियाचं सुख, भीती आणि झोप घेता. पण अधिक काय? भगवंताचं नामस्मरण करणं. देव पाहोयाशी गेलो, तेथे देवची होणे ठेवलो. देवरूप होण्याचा अधिकार माणसाचा आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी काय म्हटलं? देव पाहोयाशी गेलो, तेथे देवची होणे ठेवलो.
देव पाहायला गेलो, देवरूप झालं. कोण? जीवात्मा. तुकाराम महाराजांचा देह तुमचा जसा आहे, आमचा तसाच होता. ते उंच धिप्पाड होते त्यावेळीची माणसं. आता फार कमी झाली आणि अजूनही बारके व्हायला लागले, खुजी होत चाललेली आहे. मग तुम्ही आहेत तेवढे, आता ते वस्तू राहणार नाही, कमी होत जाणार आहे. म्हणजे माणसाची उंची कलियुगाच्या शेवटी किती येईल? हरभऱ्याच्या झाडाखाली ते बसतील, हरभऱ्याच्या झाडाखाली बसतील एवढीच उंची कलियुगाच्या शेवटी. माणसं खुजी होत चाललेली आहे हळूहळू. 5000 वर्षे गेल्यात कलियुगातली, अजून 43 मधली 5 गेली, 37, 38, 39, 38 वर्षे, 1000 वर्षे राहिल्या. 38,000 वर्षे. म्हणून उंची शेवटी किती? हरभऱ्याच्या झाडाखाली बसेल. पण त्यावेळची माणसाने नामस्मरण घेतलं, एक श्वास घेतला की ब्रह्मस्वरूप. काय? एक श्वास. त्या वेळात जो हरभऱ्याच्या झाडाखाली बसतो ना, त्याने एक सो म्हटला. ब्रह्मस्वरूप. देव पाहोयाशी गेलो, तेथे देवच होऊन येते. म्हणून आज कलियुगामध्ये माणसं आहे. माऊलींनी 16व्या वर्षी नेवासे गावातल्या शिवालयाच्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली. गीताशास्त्राच्या अर्जुनाला सांगितलेलं गीताशास्त्र अर्जुनाला सांगितलं. ते 700 श्लोकावर ज्ञानेश्वर माऊलींनी 34,000 श्लोक लिहिलेले आहेत. 34,000. म्हणजे माऊलींनी नेवासे गावातल्या शिवालयाच्या मंदिरामध्ये 34,000 श्लोकावर गीताशास्त्र प्रगट केलं. म्हणून माऊलींच्या ज्ञानेश्वरीवर अभिप्राय देणारे कोण? नामदेव महाराज. आता तुम्ही म्हणाल, नामदेव महाराज किती काळचे आणि माऊली किती काळचे? अंतर बरंच आहे. तरी पण नामदेव महाराज जरी समाधी घेतली असली तरी ते ज्ञानेश्वरीवर अभिप्राय प्रगट करण्यासाठी आलेले आहेत. नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवे अनुभवावी, स्वधर्म जो बाप्पा. माऊलींचा एकच शब्द 3ऱ्या अध्यायातल्या 9व्या श्लोकामधल्या माऊलींच्या ओवीमध्ये स्वधर्म जो बाप्पा. देहाचा धर्म, जीवाचा धर्म आणि देवरूपे आपणचा धर्म. किती धर्म झाले? स्वधर्म 3. देहाचा स्वधर्म सत्वगुण, रजगुण, तमोगुण 3 गुणांमध्ये वापरतात. देहाचा स्वधर्म. सत्वगुणी माणसं आहेत, चांगले वागतात, चांगलं मार्गदर्शन करतात, दुसऱ्याचं आलं तरी मी घेत नाही, सापडलं तर परत करतात. रजगुण, तमगुण, सत्वगुण. रजगुणामध्ये स्वार्थी माणसं,
आपलं आपलंच म्हणतात, पण दुसऱ्याचंही मिळवल्याला कमी पडत नाही. त्यामुळे माणसं वाईट विचाराची तुम्हाला शिव्या देणार, मारामाऱ्या करणार, तुमचे हिरावून घेण्याचा प्रयत्न करणार. काय चालतंय? ज्या ठिकाणी कारखाने आहेत त्या कारखान्यामध्ये दादागिरी करून पैसे उकळले जातात. तुम्हाला सुद्धा त्रास होतो, ते तुमच्याकडे सुद्धा कमी करीत नाही. म्हणून बाबांनो, स्वधर्म जो बाप्पा, जीवाचा स्वधर्म पाळा, भगवंताचं नामस्मरण. म्हणून देवे दिदला देह भजना गोमठा. कशासाठी लला? भजनासाठी. आणि इकडे एक संत सांगतात, भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुकेना. आणि दुसरीकडे सांगणार, लावणी मृदुंग श्रुतिताळ घोष शेव ब्रह्मरस आवडीने. काय आहे? लावणी मृदुंग श्रुतिताळ घोष शेव ब्रह्मरस. ब्रह्मरस सेवन करतात ते भजन. आणि इकडं भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुकेना. जर लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष यामध्ये ब्रह्मरस सेवन केला नाही तरी ते भजन चांगलं नाही. भजनामध्ये ब्रह्मरस सेवन केलाच पाहिजे एवढा अधिकार लक्षात घ्या. म्हणून स्वधर्म जो बाप्पा, तोच नित्य यज्ञ जाण पा. जीवाच्या ठिकाणी अखंड श्वासामध्ये नाम चालू आहे, त्यावर लक्ष द्या. तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष द्या. हा मार्ग सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभा विटेवरी. चौया देहाची करुणिया विट विटेवरी उभा नीट असे. 3.5 हाताचा स्थूल देह, स्वप्नामध्ये असणारा अंगुष्ठ मात्र सूक्ष्म देह, झोपेमध्ये असणारा मसुरेच्या डाळी समान कारण देह. झोप कुठून येते सांगा? कुणी उत्तर सांगा. झोप कुठून येते? झोप पकडली की ब्रह्मस्वरूप. झोप पकडली ना ब्रह्मस्वरूप. म्हणून झोप पकडायची असेल तर नामस्मरण करा. तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष द्या. स्वधर्म जो बाप्पा, स्वतःचा धर्म, देहाचा धर्म तुम्ही पाळता. त्याच्यासाठी धन संपत्ती, पैसा, आडका, गाड्या, गिरजा, बंगले तयार करता. आणि जीव निघून गेला सगळं जाग्यावर. काय बरोबर नेत नाही. किती बरोबर नेतो? कोणी काही नेत नाही. राजा असला, गरीब असला, कोणी असला तरी तो बरोबर घेऊन जात नाही. म्हणून बाबांनो, मनुष्य जन्माचं भवितव्य फार मोठं आहे, फार मोठं आहे, लाख मोलाचं आहे. आपला जवळजवळ 1 तास संपलेला आहे. 1 तास लाकडाला सगळा 1 तास आपण बोललो तर किती बोलू.
लोक कंटाळणार, ऐकणार नाही, काय ते अजून थोड्या वेळाने लोक दुखले घ्यायला सुरुवात करतील, काय आळस बिळस द्यायला सुरुवात करतील. म्हणून प्रवचन 45 मिनिटापासून 1 तासापर्यंत, कीर्तन 2.5 तासापासून 2.5 तासापर्यंत. मर्यादा ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. माऊलींनी कीर्तन म्हटले काय, 9व्या अध्यायातल्या 14व्या श्लोकामध्ये त्यांनी कीर्तनामध्ये ओवे लिहिल्यात. नाचो कीर्तनाची या रंगे, नाचिले व्यवसाय प्रायचिताचे, तेथे नामच नाही पापाचे ऐसे केले. मी कधी ओव्या वाचली नाही, ज्ञानेश्वरी संपूर्ण वाचली नाही. हेच एक 9व्या अध्यायातली पहिली ओवी. तरी अवधान एकले तिचे, मग सर्व सुखाशी पात्र होईचे, हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड ऐका. आणि वर्ष श्राद्ध असलं, स्वधर्म जो बापा तोच नित्य यज्ञ जाण पा, म्हणून वर्तता पापा संचारो नाही, पाप येणार नाही. स्वधर्माचं आचरण केलं तर. म्हणून मनुष्य देहामध्येच नामस्मरण करण्याचा अधिकार आहे, इतर प्राण्यांच्या देहामध्ये नाही. माणसाचा देह लाख मोलाचा आहे, पण त्याची किंमत आपल्याला कळली नाही. आपण मायेमध्ये अडकलो. माया, माझं माझं, किती माझं, आपलंही माझं आणि दुसऱ्याचंही माझं, माझं सगळं माझंच. माया. मन सत्वगुण विचाराचा चांगला आहे आणि नामस्मरण करणं महत्वाचं आहे. पूर्वी कृतायुगामध्ये हजारो वर्षे तपश्चर्या करीत होते, द्वापार युगापर्यंत. कलियुगामध्ये वाढ्या कोळ्याने 12 वर्षे तपश्चर्या केली, 12 वर्षे तपश्चर्या केली. आणि 1000 वर्षांनी राम पुढे जन्माला आलं. पहिलं रामायण 1000 वर्षाच्या अगोदर वाल्मिकाने लिहिले. वाझ्या कोळी दरोडे खुनी दरोडेखोर असताना वाल्मिक ऋषी झाला. का? देवाच्या पावर, नामाच्या पावर, नामाचं पावर. आणि सगळ्यांना जातेगाव म्हणजे बाबांचं एक माहेरघर. या माहेर घरामध्ये जुन्या मंडळींना, सगळ्या गावातल्या लोकांना जवळजवळ नामस्मरण देऊन टाकलेलं आहे. एवढी पावर त्यांच्याकडं. बाबांनी जातेगावमध्ये भक्तीचा सोहळा आणून बसवला. नामस्मरण करणारी मंडळी होती. नामदेव महाराजांच्या सारखी बाबांची सेवा करणारी मंडळी होती. फार नामदेव वाखारे ही मंडळी बाबांच्या पाठीमागं होत होती. फार मोठा सोहळा. आणि आजही ती मंडळी आहेत. गेलं असं नाही, बुजलं नाही. नामाची पावर या जातेगावमध्ये आहे. जातेगाव भक्तीचा सोहळा आहे. त्यांना ज्ञानेश्वरी कळते. ज्ञानेश्वरी ऐकण्यामध्ये मंडळी फार तरबेज होती. ज्ञान अधिक ईश्वर, ईश्वरी स्वरूपाचं ज्ञान
तुम्ही आम्ही ऐकायला तयार राहिलं पाहिजे. तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष द्या. कोणाला शिकवलं नाही असा माणूस नाही. म्हणून बाबांनो, मनुष्य जन्म लाख मोलाचा आहे. प्रवचन 1 तासाचं झालेलं आहे. या मातेचं कैलासवासी रखमाबाई दामोदर पोटगण या मातेचं 9वं पुण्यस्मरण. आणि त्याप्रमाणे अरुण, राजाराम, अविनाश, सतीश, मुली मुक्ताबाई, गंगूबाई, अलकाबाई, सुरेखाबाई, सुनंदाबाई आणि मंगलताई या सर्वांनी आपल्या आईचं पुण्यस्मरण 9वं साजरं केलेलं आहे. काय मिळवणार? आईवडिलांची सेवा करणं हा स्वधर्म आहे, पण कलियुगामध्ये तो सुटत चाललेला आहे. कलियुगामध्ये मुली आईवडिलांची सेवा करत नाही, सासू सासऱ्यांची सेवा करत नाही, सुटायला लागले. हळूहळू दूर चाललेली आहे. दूर चाललंय, परिस्थिती निर्माण होऊ लागलेली आहे. स्वधर्म जो बाप्पा, स्वधर्माचं जो नित्य नेमानं आचरण करतो तो भक्तीच्या सोहळ्यामध्ये रमला जातो. आणि या मातेचं हे 9वं पुण्यस्मरण असलेला हनुमंत, अरुण, राजाराम, अविनाश आणि सतीश काय, त्याचप्रमाणे मुक्ताबाई, गंगूबाई, अलकाबाई, सुरेखाबाई, सुनंदाबाई, मंगलताई या सगळ्यांनी आपल्या आईचं 9वं पुण्यस्मरण केलेलं आहे. आठवण, आपल्या आई वडील जरी गेले तरी आपल्या संपत्तीतला हिस्सा त्यांच्यासाठी प्रवचन रूपानं, कीर्तन रूपानं, भजन रूपानं तो दिवस घालवावा. सुंदर ते ध्यान, सुंदर असं ध्यान करण्याचा अधिकार आपल्याकडं या मंगलमय वातावरणामध्ये, त्यांच्या पुण्यस्मरणामध्ये आपण करण्याचा अधिकार प्राप्त करून घेतला पाहिजे. म्हणून बाबांनो, स्वधर्म जो बाप्पा, स्वतःचा धर्म, या देहाचा धर्म, जीवाचा धर्म नामस्मरण करणं आणि देवरूप होण्याचा अधिकार प्राप्त करून घ्या. प्राप्त करून घ्या. तुमच्या श्वासामध्ये नाम भरलेलं आहे. पुन्हा एकदा स्पष्ट नाम सांगतो. ओठ हलू नका, जिम्मा हलू नका, कंठ हलू नका. हात श्वास घेताना सो म्हणजे परमात्मा पांडुरंग, हम म्हणजे जीवात्मा, जीव आणि पांडुरंग एक आहे. जीवावरली माया बाजूला गेली की देवरूप, ब्रह्मस्वरूप. म्हणून बाबांनो, केलेली प्रवचन रूपी सेवा वेदिका वाकडी देव जाणे. मला काय सांगता येणार ना. तुम्ही ऐकलं, नामस्मरण सांगितलं, बरोबर घेऊन जा. एवढं तरी बरोबर घेऊन जा आणि दररोज नामस्मरण करत जा. 1 तासापणे मिनिटाने आसन वाढवा, एकदम वाढवू नका. केलेली सेवा तुमच्या हृदयातल्या रामाच्या चरणी अर्पण करून प्रवचन रूपी सेवेला विराम